तलाठी और मंडल अधिकारी संघ नागपुर की विभिन्न लंबित मांगों को लेकर तहसील कार्यालय लंकादूर के सामने एक दिवसीय सांकेतिक धरना प्रदर्शन 15 अप्रैल से 17 अप्रैल तक पूरे जिले में काली पट्टी बांधकर विरोध प्रदर्शन किया गया। भंडारा जिले में तलाठी और मंडल अधिकारी 22 अप्रैल से अनिश्चितकालीन हड़ताल पर जाएंगे। तलाठी और मंडल अधिकारियों की वरिष्ठता सूची प्रकाशित करें, उन्हें तुरंत सीआर दें। तलाठी मंडल अधिकारियों के रिक्त पदों को भरा जाना चाहिए। तलाठी को उनके कार्यालय का किराया दिया जाना चाहिए। तलाठी और मंडल अधिकारियों को समयबद्ध पदोन्नति दी जानी चाहिए और तलाठी को स्थायी प्रमाण पत्र दिया जाना चाहिए। 2021 के जिला परिषद और पंचायत समिति चुनाव के लिए भत्ता दिया जाए। जिन प्रिंटरों की समय सीमा समाप्त हो चुकी है उन्हें नया लैपटॉप देकर स्कैनर प्रिंटर दिए जाने चाहिए। सरकारी कार्यालय का बिजली बिल भुगतान किया जाना चाहिए। जिला प्रशासन मंडल अधिकारियों और तलाठी के मांगों की अनदेखी कर रहा है और अनदेखी की जा रही है। याच्यामध्ये तलाठी मंडळाधिकारी याची ज्येष्ठता यादी सिद्ध करणे, तलाठी व मंडळाधिकारी याचे रिक्त पद भरणे, तलाठी यांना त्यांचे कार्यालयीन भाडे मिळणे, तलाठी व मंडळाधिकारी यांना कालबद्ध पदोन्नती व तलाठी यांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळणे, सन 2021चे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अधिकालीन भत्ता मिळणे, कालबाह्य झालेले प्रिंटर तसेच नवीन पदनिर्मिती झालेले तलाठी व मंडळाधिकारी यांना नव्याने लॅपटॉप व स्कॅनर प्रिंटर मिळणे, शासकीय कार्यालयातील वीज बिल देयकाची रक्कम भरणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना विनंती बदली करून मिळणे, या पद्धतीचे आमचे काही मुद्दे आहेत। दिनांक 15/4 ते 17/4 आम्ही काळी फीत लावून याचा विरोध प्रदर्शन केला होता। त्याच्यानंतर दिनांक 21/4-25 रोजी भंडारा जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी 1 दिवसाच्या लाक्षणिक आंदोलन धरणे आंदोलन केलेलं आहे। जर आताही शासनाची जर आमच्याकडे काही लक्ष गेला नाही तर उद्यापासून आम्ही सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी सामूहिक धरणे आंदोलनासाठी बेमुदत संपावर जाणार आहोत। आणि आज दिनांक 21/4/2025 रोजी सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी सर्व आमच्या DSA आणि ऑफिसचे चाव्या हे तहसीलदार साहेब यांना देणार आहोत। आम्ही